शहरातील सर्वात श्रीमंत उद्योगपती राजेंद्र देशमुख यांची मुलगी दिसायला सुंदर, हुशार आणि स्वभावाने मनमिळाऊ होती. पण तिच्या आयुष्यात पैशाची कमतरता कधीच आली नव्हती. मोठा बंगला, महागड्या गाड्या, नोकर-चाकर आणि शहरात वडिलांची मोठी ओळख असूनही सायलीला मात्र या श्रीमंत कधीच गर्व नव्हता. तिला नेहमी वाटायचं की माणसाची खरी किंमत त्याच्या पैशात नसते, तर त्याच्या मनात असते. म्हणूनच जेव्हा तिचे वडील तिच्यासाठी एका मोठ्या व्यावसायिक घराण्यातील मुलाचा प्रस्ताव घेऊन आले, तेव्हा सायलीने स्पष्टपणे सांगितलं, "बाबा, मला फक्त श्रीमंती मुलाशी लग्न करायचं नाही. मला असा मुलगा हवा, जो माझ्या सुख-दुःखात माझ्यासोबत उभा राहील." तिच्या वडिलांना तिचं बोलणं समजत होतं, पण त्यांच्या मनात मुलीच्या भविष्यासाठी स्वतःची काही स्वप्न होती. आणि त्याच काळात सायलीची भेट आरव नावाच्या एका साध्या मुलाशी झाली. आरव एका छोट्या चहाच्या टपरीवर काम करत होता. अंगावर साधे कपडे, पायात जुने बूट आणि खिशात फारसे पैसे नसले, तरी त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर समाधान होतं. एके दिवशी सायलीची गाडी रस्त्यात बंद पडली, तेव्हा आरवने कोणतीही अपेक्षा न ठेवता तिची मदत केली. त्याने गाडी दुरुस्त होईपर्यंत तिच्यासोबत थांबून तिला सुरक्षित घरी पोहोचवलं. सायलीने त्याला पैसे देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरवने ते नाकारत म्हणाला, "मदत करण्यासाठी प्रत्येक वेळी पैसे घ्यायचे नसतात." त्या एका वाक्याने सायलीच्या मनात आरवबद्दल आदर निर्माण झाला. पुढच्या काही दिवसात दोघांची पुन्हा भेट होत गेली आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. सायलीला आरवच्या साधेपणात एक वेगळंच आकर्षण दिसत होतं. आरव तिच्या पैशावर किंवा घराण्यावर कधीच प्रभावित झाला नाही. उलट तो तिला नेहमी सांगायचा, "सायली, मला तुझी श्रीमंती नको, मला फक्त तुझा विश्वास हवा." जेव्हा सायलीने घरी आरवबद्दल सांगितलं, तेव्हा राजेंद्र देशमुख संतापले. "त्या मुलाकडे आहे तरी काय?" त्याने विचारलं. सायली शांतपणे म्हणाली, "बाबा, त्याच्याकडे पैसा नसेल, पण मन खूप मोठं आहे." राजेंद्र यांनी तिचं लग्न थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण सायली आपल्या निर्णयावर ठाम राहिली. शेवटी मुलीच्या हट्टापुढे वडिलांना माघार घ्यावी लागली आणि साध्या पद्धतीने सायली आणि आरवचं लग्न झालं. लग्नाच्या वेळी अनेक श्रीमंत नातेवाईक कुजबुजत होते, "ही मुलगी वेडी झाली आहे, एवढ्या संपत्तीची मालकीण असून एक गरीब मुलाशी लग्न करते." पण सायलीने कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. तिच्यासाठी आरवचं प्रेम सर्वात महत्त्वाचं होतं. लग्नानंतर रात्री सायली आरवसोबत त्याच्या छोट्याशा घरात आली. तिने आजूबाजूला पाहिलं तर एका छोट्या खोलीत साधं फर्निचर, जुना कपाट, एक टेबल आणि काही पुस्तके होती. सायलीने हसत विचारलं, "आरव, आता हेच आपलं घर?" आरवने तिच्याकडे पाहून उत्तर दिलं, "हो, पण तू असशील तर मला हे घर राजवाड्यासारखं वाटेल." सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पण त्या रात्री एक विचित्र घटना घडली. आरवने तिला थोडा वेळ खोलीत थांबायला सांगितलं आणि तो बाहेर गेला. काही मिनिटांनी सायलीला बाहेरून काही लोकांच्या आवाजाचा संशय आला. तिने दरवाजा किंचित उघडून पाहिलं तर घराच्या बाहेर दोन महागड्या गाड्या उभ्या होत्या. काही व्यवस्थित कपडे घातलेले लोक आरवसमोर आदराने उभे होते. त्यातील एका व्यक्तीने आरवला म्हणताना सायलीने ऐकलं, "सर, बोर्डाची बैठक उद्या सकाळी 8 वाजता आहे. आपण परत शहरात कधी येणार?" सायलीला धक्का बसला. तिने मनात विचार केला, "सर, आरवला हे लोक सर का म्हणत आहेत?" त्याच वेळी दुसऱ्या व्यक्तीने एक फाईल आरवच्या हातात दिली आणि म्हणाला, "आपल्या कंपनीचे सर्व कागद तयार आहेत. तुमच्या आदेशाची वाट पाहत आहोत." आरवने शांतपणे उत्तर दिलं, "आता हे सगळं सायलीला सांगण्याची वेळ आली आहे." हे ऐकताच सायलीच्या पायाखालची जमीन सरकली. तिला समजेना की तिचा गरीब नवरा नेमका कोण आहे. आरव खोलीत परत आला तेव्हा सायलीने त्याच्याकडे थेट पाहत विचारलं, "तू माझ्यापासून काय लपवत आहेस?" आरव काही क्षण शांत राहिला. मग त्याने कपाट उघडलं आणि त्यातून एक जुनी फाईल बाहेर काढली. फाईलमध्ये काही कागद फोटो आणि कंपनीचे दस्तऐवज होते. आरवने सायलीसमोर एक फोटो ठेवला. फोटोमध्ये एका मोठ्या उद्योग समूहाच्या कार्यालयासमोर आरव एका वयोवृद्ध व्यक्तीसोबत उभा होता. सायलीने त्या वृद्ध व्यक्तीला ओळखलं, कारण तो देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि तिच्या वडिलांचा जुना व्यावसायिक भागीदार अरविंद मल्होत्रा होता. सायली आश्चर्याने म्हणाली, "हे माझ्या बाबांचे मित्र अरविंद अंकल आहेत. पण तुझा त्यांच्यासोबत फोटो कसा?" आरवने हळू आवाजात सांगितलं, "कारण ते माझे वडील आहेत." सायलीला पुन्हा मोठा धक्का बसला. आरव पुढे म्हणाला, "माझं खरं नाव आरव मल्होत्रा आहे. मी त्या मोठ्या कंपनीचा वारस आहे. पण मी गेली काही वर्ष माझी खरी ओळख लपवून साधं आयुष्य जगत होतो." सायलीच्या डोळ्यात प्रश्न होते, "पण मग तू गरीब असल्याचं नाटक का केलंस?" आरवने सांगितलं की त्याचे वडील खूप श्रीमंत होते, पण त्यांच्या व्यवसायात काही लोकांनी फसवणूक केली होती आणि घरातील काही जळक्या व्यक्तींनी संपत्तीवर डोळा ठेवला होता. त्यामुळे आरवने स्वतःची ओळख लपवून त्या लोकांचा खरा चेहरा समजून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याला खात्री होती की त्याच्यावर प्रेम करणारी व्यक्ती त्याच्या पैशावर नव्हे तर त्याच्या स्वभावावर प्रेम करेल. म्हणून तो साध्या कपड्यात राहत होता.
स्वतः काम करत होता आणि लोकांमध्ये मिसळत होता. सायली काही क्षण काहीच बोलली नाही. तिच्या मनात एकच वेळी वेळी अनेक विचार सुरू झाले होते. तिला रागही आला आणि दुःखही झालं. ती म्हणाली, "तू मला आधीच सत्य सांगू शकत होतास. माझ्यावर विश्वास नव्हता का?" आरवने तिचा हात धरून सांगितलं, "मला तुझ्यावर पूर्ण विश्वास होता. पण मला भीती होती की माझी ओळख समजल्यावर तुझं माझ्यावरचं प्रेम बदलेल." सायलीने त्याचा हात सोडला आणि म्हणाली, "तुला माझं प्रेम इतकं कमी वाटलं?" आरव शांत झाला, कारण त्याच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. पण त्याच रात्री आणखी एक रहस्य सायलीसमोर आलं. आरवने तिला सांगितलं की तिचे वडील राजेंद्र देशमुख आणि आरवचे वडील अरविंद मल्होत्रा यांच्यात काही वर्षापूर्वी एक मोठा गैरसमज झाला होता. एका व्यावसायिक व्यवहारात मोठी रक्कम गायब झाली होती आणि त्यांचा संशय राजेंद्र देशमुखावर घेतला गेला होता. पण आरवला विश्वास होता की त्यांचे वडील चुकीचे होते आणि सत्य काहीतरी वेगळं होतं. म्हणूनच त्याने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. सायलीने आपल्या वडिलांवर विश्वास ठेवून सांगितलं, "माझे बाबा असं कधीच करू शकत नाहीत." आरवने उत्तर दिलं, "मलाही तसंच वाटतं. म्हणूनच मला सत्य शोधायचं आहे." पुढच्या काही दिवसात सायली आणि आरवने मिळून जुन्या कागदपत्रांचा शोध घेतला. त्यांना अनेक विचित्र व्यवहार आढळले. काही पैसे एका जुन्या खात्यात जमा झाले होते आणि त्या खात्याचा संबंध राजेंद्र देशमुखांच्या व्यवसायातील एका जुन्या कर्मचाऱ्याशी होता. सायलीला हे पाहून धक्का बसला, पण तिला वडिलांवर अजूनही पूर्ण विश्वास होता. शेवटी त्यांनी त्या जुन्या कर्मचाऱ्याचा शोध घेतला. तो एका छोट्या गावात राहत होता. सुरुवातीला तो काही बोलायला तयार नव्हता. पण आरवने त्याला जुन्या कागदपत्रांचा पुरावा दाखवल्यावर त्याने सत्य सांगितलं. त्याने कबूल केले की त्या व्यवहारामागे राजेंद्र देशमुख नव्हते, तर राजेंद्र यांचा जवळचा व्यावसायिक सल्लागार विक्रम होता. त्याने स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी दोन्ही कुटुंबांमध्ये गैरसमज निर्माण केला होता आणि सर्वात मोठं रहस्य म्हणजे विक्रमनेच राजेंद्र आणि अरविंद यांच्यातील संबंध तोडले होते. कारण दोन्ही कंपन्यांच्या मालमत्तेवर त्याची नजर होती. सायलीला हे कळताच तिने लगेच वडिलांना सर्व सांगितलं. राजेंद्र यांनी विक्रमला घरी बोलावलं आणि त्यांच्यासमोर पुरावे ठेवले. विक्रमच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. काही क्षण तो शांत राहिला आणि शेवटी त्याने आपला गुन्हा मान्य केला. राजेंद्र यांच्या डोळ्यातून अश्रू आले. कारण अनेक वर्ष त्यांनी चुकीच्या संशयामुळे आपल्या जुन्या मित्राला गमावलं होतं. त्याच वेळी अरविंद मल्होत्रा यांना हे सत्य समजलं आणि दोन्ही कुटुंबातील गैरसमज दूर झाले. आरवने वडिलांसमोर सायलीचा हात धरून सांगितलं, "बाबा, मला संपत्तीपेक्षा ही व्यक्ती मिळाली हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे." अरविंद हसले आणि म्हणाले, "तू गरीब मुलगा म्हणून जगलास, पण आज मला समजलं की तुझं मन खरंच श्रीमंत आहे." राजेंद्र यांनीही आरवला जवळ घेतलं आणि म्हणाले, "मी तुला गरीब समजत होतो, पण खरं तर तू माझ्यापेक्षाही श्रीमंत निघालास." सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, कारण तिला पहिल्याच रात्री मिळालेले सत्य केवळ तिच्या नवऱ्याची श्रीमंती उघड करणारे नव्हते, तर तिच्या प्रेमाची खरी परीक्षा घेणारे होते. आरवने शेवटी तिची माफी मागत म्हटलं, "सायली, मला एक संधी देशील का? यापुढे तुझ्यापासून माझ्या आयुष्यातलं एकही सत्य लपणार नाही." सायली हसली आणि म्हणाली, "मला तुझ्या पैशावर प्रेम नव्हतं आणि आजही नाही. मला त्या मुलावर प्रेम आहे, ज्याने माझी गाडी रस्त्यात बंद पडली तेव्हा पैशाची अपेक्षा न करता माझी मदत केली होती." आरवने तिच्याकडे पाहिलं आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली. त्या दिवसानंतर आरवने आपली खरी ओळख जगासमोर आणली. पण त्याने आपल्या साधेपणाचा त्याग केला नाही. उलट त्याने आपल्या संपत्तीचा मोठा भाग गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. सायलीनेही त्याला साथ दिली. दोघांनी मिळून एक फाउंडेशन सुरू केलं आणि अनेक गरजू कुटुंबांना मदत केली. काही वर्षांनी त्याचं नाव देशातील यशस्वी दाम्पत्यामध्ये घेतलं जाऊ लागलं. पण त्यांच्या प्रेमाची सुरुवात मात्र एका साध्या घरातून झाली होती, जिथे पैसा नव्हता, पण विश्वास होता. आणि त्या पहिल्या रात्री सायलीला समजलेलं सत्य तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य ठरलं. तिने गरीब मुलाशी लग्न केलं नव्हतं. तिने अशा माणसाशी लग्न केलं होतं, ज्याचं मन श्रीमंत होतं, ज्याने स्वतःची ओळख लपवून तिच्या प्रेमाची खरी परीक्षा घेतली होती आणि ज्याने शेवटी सिद्ध